चालू करा अर्चना मॅडम. नमस्कार सगळ्यांना. मंगल मॅडमने विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशन तर्फे हा जो कार्यक्रम ठेवलाय, त्याबद्दल मी सगळ्यांचेच आभार मानते आणि मॅडमचे पण आभार मानते. आपल्या डॉक्टर अमृता मॅडमने जो क्वांटम फिजिक्सचा कार्यक्रम घेतला होता तो खूपच छान पद्धतीने घेतला, सगळ्यांना समजेल असं. खूप त्यांनी आत्मीयतेने खूप अभ्यास करून अभ्यासपूर्वक खूप छान समजावून सांगितलं, त्यामुळे सगळ्यांनाच तो समजला. आणि आपल्याला जी संधी दिली की हा कार्यक्रम त्यांनी पुढे अजून चालू ठेवला की चेतना ते ब्रह्मांडापर्यंत निर्मितीची यात्रा असं त्यांनी नाव देऊन आपल्याला आपल्या कल्पना इथे मांडता येतील, सगळ्यांशी डिस्कस करता येतील, याची सगळ्यांना संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे मॅडमचे खूप खूप धन्यवाद. तर मी सुरुवातीला हा विषय घेतला होता की मी जर ब्रह्मांडाची निर्मिती करायची असेल तर मी काय करू शकेल. त्यामुळे मी पुन्हा हा मानवी चेतना हा विषय घेतल्यामुळे मी पॉइंट्स लिहिलेत, म्हणजे जसे मला सुचतील तसे. तर मी तुमच्या पुढे मांडत आहे. जर मला मानवी चेतनाचा विकास करायचा असेल आणि ही काय मला मर्यादा नाहीये, मी ही कल्पना साकार करते. त्यामुळे जर काही माझं चुकलं असेल तर मला नक्की सांगावे मॅडम, अमृता मॅडम आणि मंगल मॅडम, तुम्ही नक्की सहकार्य करावे. तर मानवी चेतना म्हणजे स्वतःला क्रिएटर म्हणून अनुभवायचं आहे आणि कल्पना करायची आहे की जर नव्याने मला मानवी चेतनेची निर्मिती करायची असेल तर मी कसे करेन. कारण आजकाल भोवतालच्या जगामध्ये सगळ्या प्रकारच्या आपल्याला सुखसुविधा आहेत, सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत. आणि ज्या काही अनुकूल परिस्थिती आहेत, मौल्यवान वस्तू आहेत, त्यांचा जर आपल्याला खरोखर मनापासून म्हणजे अनुभूती घ्यायची असेल किंवा त्याचा जो आपण म्हणतो की पूर्णपणे आपल्याला उपभोग घ्यायचा असेल, तर आपण कसा घेऊ शकतो जर आपली चेतनाच नसेल योग्य. किंवा एखादा आपण म्हणतो की एखादी व्यक्ती तिरसटच आहे, खूप चिडचिडच आहे, रागीट आहे, किंवा हिचे कधी पण निगेटिव्ह विचार असतात. तर अशा प्रकारची जर व्यक्ती असेल तर तिच्या सभोवताली कितीही चांगल्या वस्तू वस्तू असू देत, उपभोगाच्या वस्तू असू देत, आणि खूप चांगल्या प्रकारचं अनुकूल परिस्थिती असू दे, तर ती त्याचा उपभोग घेऊ शकणार नाही. म्हणून मग मी विचार केला की जरी मानवी शरीर असेल तर त्याच्यासाठी मानवी चेतना अगदी योग्य असेल तरच आपण सगळ्या गोष्टींचा आपण उपभोग घेऊ शकतो. तर मला असं वाटतं की बाह्य जगात कितीही मौल्यवान वस्तू असल्या तरी त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी आपले योग्य चेतना ही बॅलन्स असली पाहिजे. तर माझ्या कल्पनेतून जर मला चेतना निर्मिती करायची असेल तर मी अशी करू शकेल की आपण आपली चेतना सर्वात प्रथम जागृत करायला पाहिजे. आपला भौतिक आध्यात्मिक विकास आपण तरच उत्तम प्रकारे करू शकू. आज जगात उत्तमातल्या उत्तम सगळ्या शाळा कॉलेजेस आहेत आणि हॉस्पिटल आहेत, सगळ्या प्रकारचे साधने आहेत, मनोरंजनाची साधन आहेत, निरनिराळी साधन आहेत. पण आपल्या मानवी चेतना वाढीसाठी जे आहेत ते आध्यात्मिक केंद्र आहेत ते फार छोट्या प्रमाणात आहेत, खूप कमी प्रमाणात आहेत. तर मला असं वाटतं की ठिकठिकाणी सुरुवातीपासूनच लहान मुलांना जे आपण ऍक्टिव्हिटी शिकवतो, सुरुवातीला लहानपणापासूनच मुलाला आपण चालायला शिकवतो, बोलायला शिकवतो किंवा इतर ऍक्टिव्हिटी शिकवतो. त्याला कुठल्या कलांमध्ये छंदांमध्ये आवड आहे त्याच्यात आपण त्याला पुढे प्रोत्साहित करतो. तर सुरुवातीला मला असं वाटतं की प्रथम त्याची चेतनाच वाढली पाहिजे, म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे. तर त्यासाठी मला असं वाटतं की मग मी इथे पॉइंट्स केलेले आहेत की बालकांसाठी आपण सुरुवातीला काय करू शकतो. तर वेगवेगळ्या गेम्स मधून, वेगवेगळ्या खेळांमधून त्यांचं ज्ञान जसं आपण वाढू शकतो, तसं त्यांची क्रिएटिव्हिटी वाढू शकतो, तसंच त्याची चेतना कशी वाढेल यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो. खेळामधून आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांची कल्पना शक्ती, विचार करण्याची शक्ती, स्मरणशक्ती याचा जसा विकास करू शकतो तसं त्यांचा चेतनाचा नक्कीच आपण विकास करू शकू. आणि त्यानंतर तरुणांसाठी आपण म्हणलं तर वेगवेगळ्या घटना जेव्हा घडतात आणि वेगवेगळी परिस्थिती जेव्हा असते तेव्हा आपण मनाने कसं कार्य करायचं आणि कसं त्याला सामोरं जायचं यासाठी आपली चेतना योग्य असली पाहिजे. म्हणून अ, ह्या सगळ्या भावना आपण समजून घेता येतील आणि मग चित्त आपण एकाग्र होण्यासाठी इतर विषयांचा आपण परिचय करून घेऊन तसेच चेतना आपण वाढवू शकतो. त्याच्यानंतर जे प्रौढ व्यक्ती आहेत त्यांनी सर्वात अगोदर स्वतःला ओळखणे, स्वत्वाची जाणीव झाली पाहिजे, आपल्या अंतरंगात डोकावून आपली चेतना वाढवली पाहिजे, आध्यात्मिक विकास करून आपली चेतना वाढवली पाहिजे आणि पुढील पिढीला पण प्रोत्साहित केलं पाहिजे. आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा आपण जो आतापर्यंत जो जो आयुष्याचा अनुभव घेतलाय, जे जे काही आपण अनुभवलंय, हे त्यांना आताच्या पिढीला त्यांच्याशी बोलायला वेळ नसतो. तर आपण सुरुवातीला प्रौढ प्रौढ व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक आणि छोटे बालक यांचा समन्वय घालून चर्चा करून आपण एकमेकांशी बोलू शकतो.
आणि आपल्याला जर ज्येष्ठ नागरिकांनी जो अगोदर अनुभव घेतलेला आहे, त्या अनुभवातून जे आपल्याला ते सांगतील की किंवा ह्या परिस्थितीला असं सामोरं जायचं, किंवा आतापर्यंत त्यांनी जो अनुभव घेतलाय तर तो त्यांनी लहान मुलांपुढे किंवा तरुणांपुढे जर मांडला तर त्यांना लवकर आत्मसात करून त्यांची चेतना वाढवता येईल. आणि या चेतना विकासासाठी मला वाटतं महत्वाचे केंद्र ठिकठिकाणी असणार आहेत. म्हणजे हे कल्पनाच करते की मी ठिकठिकाणी त्याचे केंद्र असणार आहेत. आणि चेतना विकासासाठी तिथे फक्त महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे फक्त ज्ञान शिकवलं जाणार नाही, तर तिथे पूर्ण अनुभवता येईल त्यांना, असं त्यांना ज्ञान दिलं जाईल. उदाहरणार्थ मी शरीर आहे, मग यापासून मी चेतन आहे यापर्यंतचा विचार त्यांना करता येईल. आणि हा प्रवास आपण विविध प्रयोग करून अनुभवचा आहे, जसं काही ध्यान, निसर्गाच्या सानिध्यात आपले छंद जोपासून, कला जोपासून, ज्ञान, विज्ञान आणि विविध प्रयोगातून आपल्याला या चेतना वाढवता येतील आणि अनुभवता येतील. आणि इथे म्हणजे मला एक कल्पना अशी सुचली की इनर लॅबोरेटरी आपली पाहिजे, म्हणजे आपल्या अंतरंगाचे निरीक्षण करता येईल आपल्याला. अशी लॅबोरेटरी की जिथे आपल्या माणसाच्या बाह्य जगताच्या अभ्यासापेक्षा आपल्या अंतरंगाचा, अंतर्मनाचा अभ्यास केला जाईल आणि अनुभव घेता येईल. आणि इथे याच्यासाठी ही इनर लॅबोरेटरी हवी आहे. आणि मला असं वाटतं की मानवी चेतनाचे हे जे पॉइंट्स आहेत, त्याच्यामध्ये एक पॉइंट असा आहे की या लॅबोरेटरीमध्ये प्रत्येक व्यक्ती स्वतःचा विचार, भावना, श्वास, शरीर, ऊर्जा, ज्ञान, ध्यान, चेतना यापर्यंतचा प्रवासाचे आपल्या स्वतः निरीक्षण करेल. आणि यामुळे आपल्या आतमध्ये काय घडते आहे याचा त्याला अनुभव घेता येईल. आणि प्रत्येक व्यक्ती फक्त श्रीमंत, हुशार किंवा सुदृढ, बुद्धिमान, ताकदवान किंवा तंत्रज्ञानाने प्रगती करणार नाही, तर प्रत्येक व्यक्ती अधिकाधिक आध्यात्मिक उन्नती करून जागरूक होईल आणि आपली संवेदनशीलता आणि चेतना वाढून तो अधिक चैतन्यमय होईल असं मला वाटतं. आणि त्यानंतर असं वाटतं की पृथ्वीची पण आता चेतना वाढत आहे, त्यामुळे आपल्याला पण चेतना वाढवायची गरज आहे. तर आज आपण प्रत्येक गोष्टीसाठी सगळ्या ऑपरेशन सिस्टीम्स पाहतो, की जसे की मोबाईल, संगणक या मशीन ज्या असतात त्या चालवण्यासाठीच्या ऑपरेटिंग सिस्टीम्स असतात. त्याचप्रमाणे माणूस स्वतः आपण कशावर चालतो ह्याच्यासाठी पण अभ्यास झाला गेला पाहिजे, की आपलं जे शरीर आहे, मेंदू आहे, मन आहे, आपल्या भावना आहेत, बुद्धी आहे आणि आपली जी स्मृती आहे, पण या सर्वांना जेव्हा योग्य दिशा मिळेल चालवण्यासाठी आपण काही विकास केला तर यासाठी नक्कीच आपलं हे कॉन्शियसनेस ऑपरेट होईल. आणि तेच जर नसेल तर काहीच आपल्याला कशाची अनुभूती छान घेता येणार नाही. जसे की कोणती मशीन किंवा मोबाईलमध्ये हे ऍप नसेल तर ती म्हणजे ही कॉन्शियसनेसची ऍप मोबाईलमध्ये किंवा कुठे आपल्याला भेटणार नाही, तर ती खरी आपल्याला चेतना वाढवायची ही खरी मूलभूत गरज आहे. आणि मी निर्माण केलेल्या कल्पनाच्या जगामध्ये जन्मापासूनच चेतनेचा विकास असेल. आपण लहान मुलांना सुरुवातीपासूनच याचा अभ्यास म्हणजे शिकवला गेला पाहिजे. आणि हे मूलभूत शिक्षण असेल. आणि इथे अ, हे घेतल्यानंतर जी मुलं आहेत आजकाल खूप चिडचिड करतात आणि पटकन चिडतात किंवा ऐकत नाहीत मोठ्या व्यक्तींचं आणि डिसिजन घेऊ शकत नाही, डिप्रेशन मध्ये जातात, की त्याच्यानंतर मग ते आत्महत्येकडे प्रवृत्त होतात, त्यांना योग्य डिसिजन घेता येत नाही. हे संपूर्णपणे नष्ट होऊन जाईल. आणि इथे प्रत्येक माणसाची एक इनर डॅशबोर्ड असेल, जसं काही मोबाईलला असतं की तो त्याच्यामध्ये किती पिक्सल कॅमेरा आहे किंवा किती त्याचा डाटा तो सेव्ह करू शकतो, ते सगळं जसं मोबाईलला सगळं आपण मोबाईल घेताना बघतो की त्याची सगळी माहिती आपल्याला मिळते, तसं इथे प्रत्येक व्यक्तीची इनर डॅशबोर्ड तयार होईल, की ज्याच्यामध्ये आपली बॅटरी, स्टोरेज, नेटवर्क पाहतो तसे या इनर डॅशबोर्डमध्ये प्रत्येक व्यक्तीची सर्व डिटेल माहिती आपल्याला समजू शकेल. जसे की माझ्या मनाची अवस्था सध्या काय आहे, माझ्यात किती शांतता आहे, किती सहनशक्ती आहे आणि माझे विचार कसे आहेत, त्यांची विचार करण्याची पद्धत योग्य आहे का, माझी ही पद्धत योग्य आहे का, आणि माझे निर्णय स्वतःचे आहेत की कोणाच्या दडपणाखाली घेतलेले आहेत किंवा कोणाच्या अगदी खूपच प्रेमापोटी मी निर्णय घेते, हे त्याच्यामध्ये समजेल. आणि भीतीतून घेतले तर प्रेमापोटी घेतले की उगाच म्हणजे काही काही व्यक्तींना असंच डिसिजन घेतात, म्हणजे पूर्ण सखोल ज्ञान न घेता, विचार न करता डिसिजन घेतात. तर हेही त्याच्यामध्ये त्या डॅशबोर्डमध्ये कळेल. आणि जसे की मॅडम आपल्याला सांगतात की निर्मल मन, निश्चल मन, हेही त्याच्यातून साध्य होईल. आणि फक्त दुसऱ्याला दाखवण्यासाठी नकोय, तर आत एक आणि बाहेर एक नकोय, तर अगदी मनापासून सगळं होईल. त्यामुळे हा संपूर्ण समाजच बदलून जाईल. मग समाज बदलला की आपला गाव बदलणार, गाव बदललं की आपला देश बदलणार, देश बदलला की पूर्ण पृथ्वी बदलणार. असा हळूहळू हा विकास होणार आहे. आणि कितीतरी समस्या असतात, आपण म्हणतो की भांडणं, हिंसा, राग, लोभ,
ताणतणाव, मत्सर आणि शिवाय पर्यावरणाचा सुद्धा आपण ऱ्हास होत चाललाय, त्याच्याकडे दुर्लक्ष होत चाललंय. पण ह्या सगळ्या चेतनाचा विकास झाला तर आपल्याला निसर्गाशी नक्कीच प्रेम वाटू लागेल आणि त्याच्याशी कनेक्शन वाढेल. आणि मग निसर्गाचा पण खूप छान बहारदार निसर्ग होणार आहे. आणि त्याचा आपल्या सगळ्यांना खूप छान म्हणजे खूप छान आपल्याला त्याचा उपयोग होत आहे. आणि ही सगळी निगेटिव्हिटी आपोआपच डिलीट होणार आहे असं मला वाटतं. तरच आपली चेतना सजग झाली असं समजावी. प्रत्येक व्यक्ती जागरूक होईल आणि त्यामुळे कुटुंब जागरूक, नंतर समाज जागरूक आणि राष्ट्र जागरूक, पूर्ण मानवजात जागरूक बनणार आहे. आणि प्रत्येक शहरामध्ये सायलेन्स झोन असतील, मेडिटेशन सेंटर्स असतील, क्रिएटिव्हिटी वाढवणारे वर्ग असतील आणि मानव बाहेरच्या जगात जरा वेळ फिरून आला की स्वतःच्या अंतरंगात पण डोकायला आपसुकच येईल चैतन्याचा विकास करण्यासाठी. आणि ह्या स्मार्ट सिटी जसं आपण म्हणतो की सध्या काय आहे आपली स्मार्ट सिटी, तर तिथे जसे काय खूप आपण म्हणतो की खूप छान सोयी सुविधा आहेत, त्याला आपण स्मार्ट सिटी म्हणतो. पण मला वाटतं इथे कॉन्शियस सिटी म्हणजे जागरूक शहर तयार झालं पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे आज जे आपण देशाची प्रगती म्हणतो ती ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, म्हणजे पायाभूत सुविधा सगळ्या आहेत. आणि आपल्या इन्कम जो आहे त्याच्या नुसार आपण जगाचे त्या दृष्टिकोनातून आपण जगाकडे पाहतो की हा देश किती विकसलेला आहे, किंवा आपण म्हणतो भारत खूप मागासलेला आहे. तर तसं न होता आपण जर एका देशाचा विकास आपण असं पाहू शकतो की लोक किती शांत आहेत, मानसिक संतुलन किती आहे, एकमेकांविषयी प्रेम भावना आणि संवेदनशीलता किती आहे, निसर्गाशी प्रेमाचे नातेसंबंध किती चांगल्या प्रमाणात आहेत, हिंसा किती कमी झालेल्या आहेत, माणूस स्वतःला किती चांगले ओळखतो. म्हणजे मानवाची स्वतः फक्त बाह्य विकास आणि प्रगती नसावी, तर अंतर्गत विकासही खूप महत्वाचा आहे. माणसाने व्यक्ती म्हणून फक्त स्मार्ट बनायचे नाहीये, तर मला वाटते माणसाने जागृत बनायचे आहे. कारण बुद्धिमान व्यक्ती नवीन तंत्रज्ञान निर्माण करू शकतो, पण जागृत व्यक्ती, चेतनेने जागृत झालेला व्यक्ती या तंत्रज्ञानाचा उपयोग निसर्गाची उत्तम जोपासना व मानव कल्याणासाठी त्याचा उपयोग करू शकतो. मग मी हे जग बदलायचे आहे, पण प्रथम मी स्वतःमध्ये बदल घडवणार आहे आणि त्यातूनच मग जग बदलणार आहे. खूप खूप धन्यवाद. एवढं मी केलं सुंदर. मॅडम. खूप छान क्रिएशन केले अर्चना मॅडम. मला म्हणजे खरंच शब्द नाही आहेत म्हणायला. खूप म्हणजे तुमच्या कन्सेप्ट इतक्या शब्दात नाही व्यक्त करतायत, इतकं मस्त तुम्ही क्रिएशन केलंय की पहिलं तर मला तुम्ही ते इन्नर लॅबोरेटरी म्हटलात ना, ती कन्सेप्ट इतकी आवडली. मी तुम्हाला एक सजेस्ट करू इच्छिते की आत्ता जे ध्यान चालू आहे ना आपल्याकडे सकाळचं, तिथे तुम्ही आत्ता जेवढ्या कन्सेप्ट मानलेत ना, आत्ता जे 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 सांगितलं त्याच्यावर आधारित एखादं ध्यान तुम्ही घेऊ शकत असाल तर बघा. जर हो तुम्हाला काही मॅडम, मदत लागेल. मी हां, ध्यान पण तयार करून ठेवलं मॅडम. मला म्हणजे असं इतकं हां, खूप काय लिहावं ते इतकं म्हणजे आता कल्पना करायची म्हणल्यावर मी खूप काही लिहू शकते असं मला हां, वाटतं. आणि आणि मी अन्नमय कोश याच्यावर हां. पण खूप विचार केला की जसं वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात तसं आपणही करू शकू असं मला वाटतं. हां, मग तुम्ही आता जेवढे विषय घेतलेत ना, प्रत्येक ह्याच्यावरनं खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन तयार होतील. तर सध्याला आता तुम्ही जे चेतना विकासासाठीचं जे सांगितलं कन्सेप्ट, त्याच्यावर आधारित एखादं ध्यान, व्हिज्युअलायझेशनवालं ध्यान, जे की तुम्ही सांगाल आणि बाकी सगळेजण व्हिज्युअलाइज करतील. असं सकाळचं एक ध्यान घेऊ शकता. दुसरं आता तुम्ही जसं अन्नमय कोशासाठी म्हटला, त्याच्यासाठी वेगळं ध्यान. तसं तुमच्या म्हणजे मी हो. याच्या आधी तुम्हाला फारसं ऐकलं नाही आहे, पण मी आत्ता जे ऐकते तर तुमची चेतना म्हणेन मी खूप उच्च लेवलला गेली आहे. तुमची कविताही सुंदर होती आणि आत्ता तुम्ही आणि जे क्रिएशन सांगितलं ना, ते अप्रतिम सांगितलंय. म्हणजे खरंच वाखाणण्यासारखं आहे. खूप सुंदर सांगितलं. आणि मग आणि मला वाटतं की सकाळच्या नाश्त्याला काय बनवू, दुपारी हां. स्वयंपाकाला काय करू, आता रात्री काय करू, येस. संध्याकाळचं दुपारचं थोडं उरलंय आता काय करू, हा सगळा प्रश्न मिटून जाईल आणि आपल्याला बाकीच्या अभ्यासासाठी वेळ मिळेल. हो, नक्की. नाही, तुम्ही खरंच ध्यान घ्या. हे चेतना विकासासाठीच आत्ता जेवढ्या कन्सेप्ट सांगितले ना, स्मार्ट सिटीसारखं कॉन्शियस सिटीसाठी, तिथं स्मार्ट सिटी हा शब्द न हम्म. वापरता कॉन्शियस सिटीचा जो घातला तुम्ही, तसं ते ध्यानामध्ये व्हिज्युअलायझेशन करून घेऊ शकता तसं. आणि मग ते झाल्यानंतर अन्नमय हम्म. कोशासाठीचं वेगळं घेऊ शकता. तर नक्की तुम्ही सगळ्यांसाठी हो. हे ध्यान एक दिवस सकाळचं, एक दिवस म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की जेवढे दिवस घेता येईल तेवढं घ्या, कारण आपल्याला क्रिएशन करायचंय. आणि हो. ते तुम्ही खूप सुंदर हो. सांगितले मुद्दे आणि खरंच
गरज आहे, हेच व्हायला पाहिजे असं तुमचं ऐकत जात होते, तसं वाटत होतं की एक्झॅक्टली असंच व्हायला पाहिजे चेतना विकासासाठी. फक्त आणखीन एक ऍड करायला वाटतं ह्याच्यात की चेतना विकास करायचा जसं लहान मुलांपासूनच सुरू करायला पाहिजे म्हटलात, किंवा लहान मुलांचं व्हायला पाहिजे त्यांच्या ह्याच्यात सगळं, तसं त्याच्यासाठी चेतना विकासासाठी अशा कोणत्या गोष्टी आपण त्यांना सांगू शकतो, जसं की आपण व्हिज्युअलायझेशन टेक्निक हं, किंवा हृदय ध्यान, तसं आणखीन तुम्हाला विचार करून हं, आणखीन कुठल्या टेक्निक वापरू शकतो आपण, की लहान मुलांना म्हणजे ज्यांना अजून हं, वाचायला येत नाही, बोलायला येत नाही, काही नाही, त्यांच्यापासूनच आपण त्यांची चेतना हं, वाढण्यासाठी काय काय करू शकतो, असा एक विचार करून काही येतं का, हं. सुचतं का बघा. तुम्ही आत्ता जे हो. सांगितले ते सगळे मुद्दे खरंच अप्रतिम, म्हणजे तुम्ही खूप उच्च लेवलच्या चेतनेचे विचार करून हे सगळं मांडलत, आणि त्याच्याबद्दल ध्यान तर नक्कीच घ्या असं मी सांगेन. खूप खूप धन्यवाद तुमचे. कोणाला याच्याबद्दल आणि काही बोलायचं असेल तर बोलू हो. शकता, किंवा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. येस. थँक्यू, थँक्यू. धन्यवाद अर्चना मॅडम. अमृता कोणाला या मॅडम मुद्द्यावर बोलायचं आपण असेल तर. अमृता मॅडम आपण ध्यान घ्या म्हटलेलंच आहे हां. की जे जे विचार म्हणतायत त्यांना वाटलं तर त्यांनी ध्यान घ्यायचं आहे. हं. आणि जर नसेल तर जे ध्यान घेतायत त्यांनी हे वाक्य लिहून घ्यायचं आहे. तर मला अर्चना वाटतं की आत्ता जे अर्चना मॅडमने सांगितलं ना, ते लिहून घेणाऱ्यांपेक्षा त्या स्वतः जर त्यांनी घेतलं तर खूप छान हा होईल. घेणारच आहे की मग आपण म्हंटलच आहे की ज्यांना घेता येणार आहे ते घेऊ शकणार आहेत. आपण त्यांना ध्यान घ्या म्हटलेलंच आहे. पण हां. समजा जर कोणाला घ्यायचं नसेल तर मग जे ध्यान घेतात त्यांनी काही वाक्य म्हणावीत त्यातली असं. येस. चालेल. ध्यान आपण घ्या म्हटलेलं आहे यांना. अर्चना म्हणून तुम्ही छान मांडल्या कल्पना. पण तरी मला एक सजेशन अशी द्यावीशी वाटतेय की चेतनेच्या लेव्हलला तसा तुम्ही फारसा विचार केलेला नाहीये. आता समजा लहान मुलांचं जे मांडलंय ना ते ऑलरेडी शाळा घेतातच आहेत. आपला जो काही शिक्षणाचा आहे, मुलांची कल्पना शक्ती म्हणा, मुलांचा सगळा विकास व्हावा. समजा आता चित्र, तर चित्र निसर्गातच जाऊन काढायला लावतात ना चित्रकलेच्या परीक्षांना. तर हे जे आहे त्याचा तुम्ही विचार केलाय खूप सुंदर. तुमच्यामध्ये प्रगती अतिशय छान झालेली आहे. पण अजून अपेक्षित असं आहे मला तरी की चेतना या लेवलला विचार करा. म्हणजे चेतना समजा उदाहरणार्थ आपली ऐकण्याची क्षमता. मग आता आपल्याला भिंती पलीकडचं ऐकायला येतंय का? आपल्याला अमेरिकेतलं ऐकायला येतंय का? तर माणसाचा मानवी चेतनेचा एवढा विकास झालेला आहे. याला तुम्ही मदत अशी घ्याल की रामायण महाभारताचा काळ, की म्हंटल मला आता अमेरिकेत जायचे तर त्या क्षणाला मी अमेरिकेत हजर झालीये चेतनेच्या जोरावर. शेवटी चेतना चेतना काय आहे? व्हिज्युअलायझेशननी आपण निर्मिती करतो. आपण व्हिज्युअलाइज केला आता जसं पिरॅमिड पिरॅमिड कसे उभारले गेले इजिप्तचे. त्यांनी नुसत्या कल्पनाच साकारल्या की पिरॅमिडच्या पिरॅमिड उभारले गेले. बरोबर त्या स्टारच्या खाली आले त्यांचे टोक. तसं चेतनेचा विकास म्हणजे आपण जर हे निर्मिती करत आहोत, तुम्ही कल्पना सुंदर मांडलेल्या आहेत की जसं कॉन्शियसनेस स्मार्ट सिटीच्या जी कॉन्शियसनेस सिटी. मग त्या कॉन्शियसनेस सिटीमध्ये मानव एवढे उत्क्रांत झालेले आहेत चेतनेचे की चेतनेच्या जोरावर ते क्षणात इकडनं तिकडनं प्रवास करतायत. म्हणजे मल्टी युनिव्हर्स मधनं प्रवास करतायत किंवा क्षणात अमेरिकेला जातायत, क्षणात जपानला जातायत. एवढ्या चेतना वाढल्यात की चेतनेमधनं सृष्टी साकार व्हायला लागली. डोंगर हवा तर डोंगर निर्माण करतायत. जिथे पाणी नाहीये तिथे पाणी नद्या निर्माण करतायत मानव. माणसाच्या चेतनेद्वारे एवढी निर्मिती चाललेली आहे. म्हणजे थोडस हायर हायर लेवलला तो विचार तुम्ही न्या. आणि प्रयत्न खूप सुंदर आहेत, आयडिया सुंदर आहेत. पण त्या चेतनेचा विषय तर तो चेतनेच्या लेव्हलला विचार करा तुम्ही. आणि एक सुंदर जे काही कल्पना मांडल्यात तुम्ही त्या अजून उच्च लेवलला तुम्हाला नेता येणार आहेत. म्हणून मग मी म्हणते की असाही विचार करा. आणि हे सगळं होणार आहे. आपण क्षणात इकडनं तिकडनं मल्टी युनिव्हर्स मधनं आपण ट्रॅव्हल करणार आहोत चेतनेच्या जोरावर. मग चेतनेच्या उत्क्रांतीमुळेच आपण जे काही साकार करणार आहोत त्याचीच तर ट्रायल ही चाललेली आहे. आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग करतोय. म्हणजे आपण विचार करून करून आपल्या चेतना वाढवायला बघतोय. तर चेतना वाढल्यावर हे सगळं होणारच आहे. आणि या सगळ्या कल्पना मांडून आपण आपल्या चेतना वाढवतोय. तर अजून उच्च लेवलला जरा कारण आता विचार केलाय तुम्ही आत्ताच्या सिस्टीम मध्ये की बाबा काय वाईट दृश्य दिसतायत.
पण आपल्याला खूप ऍडव्हान्स लेवलला विचार करायचा आहे. आपण सत्ययुग बघा, आपण हे ध्यानातून केलेलं आहे. आपण वेगळ्या वेगळ्या आयामात गेलेलो आहोत. आपण देवांच्या सहवासात राहिलेलो आहोत. आपण देवांचे दूत बनून राहिलो आहोत. आपण देवांसारखे सगळे सुख भोगून राहिलेलो आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं आपण की या देवांसोबत राहायचंय का, देवांसारखं सुख उपभोगायचंय का, देवांसारखी निर्मिती करायची, ब्रह्मासारखं क्रिएशन करायचे, विष्णू सारखं प्रिझर्व करायचे का, सदाशिवासारखं डिस्ट्रॉय करायचे, हे सुद्धा रोल आपण करून बघितले. तर या लेवलला ते चेतना लिहून, चेतनेचा कल्पना रचून आपण ब्रह्मांड निर्माण करतोय एक हायर लेवलचं. तर थोड्याशा उंची अजून गाठा तुम्ही, कारण चेतनेचा विषय घेतलाय आणि हो ते मॅडम, नक्की. ठीक आहे चेतनेच्या मॅडम. वर तुम्हाला ते जमणारच आहे. तर खूप हो, सुंदर प्रयत्न केलेत. ठीक आहे. धन्यवाद मॅडम. प्रगती पण खूप सुंदर दिसतीये तुमची. जंप झालेली आहे आणि अजून जंप मारत राहा. चला, आता पुढे कोण आहे?